जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. SSC सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जसे की तुमचे कमेंट्स येत होते की CISF चेंबूर मुंबईचं जे फिजिकल आहे आणि मेडिकल आहे त्याबद्दल अपडेट द्या. तर त्याबद्दलच अपडेट मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो. फुल अपडेट आहे, मेडिकल विषय असो, फिजिकल विषय असो. तर पूर्ण माहिती त्या मित्रांनी दिलेली आहे. अगोदर तर त्याचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो, त्यांनी रिव्ह्यू दिल्याबद्दल. तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता मित्रांनो. मी तुम्हाला जसं सांगितलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टाची लिंक देतो आहे. तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि फिजिकल डेट तिथे टाकू शकता. तर आपण बाकीची चर्चा न करता व्हिडिओ बघूया मित्रांनो. तर व्हिडिओ थोडासा लंबा असेल कारण त्यांनी सर्व काही माहिती इथे सांगितलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 6x6 पॉईंट असो, व्हेरिकोस वेन असो, त्यानंतर कलर ब्लाइंडनेस असो, सर्व पॉईंट इथे क्लिअर केलेले आहे मित्रांनो. तुमचे जसे कमेंट्स आले त्या व्हिडिओ खाली मागच्या मी मेडिकलचा व्हिडिओ टाकला होता त्या खालच्या कमेंट्स मी त्याला सांगितल्या पूर्ण व त्याबद्दल ही माहिती त्यांनी इथे दिलेली मित्रांनो, जेवढी त्याला देता येईल तेवढी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर 25K आपले सबस्क्रायबर्स पूर्ण करा मित्रांनो. तर चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओ. मग आम्हाला ना स्टार्टिंगला सांगितलं की 8 वाजता तुम्ही यायचं आहे. हां आम्ही टोटल 36 जण होतो. हां हां. तर 36 लोकांना आम्हाला 8 वाजता बोलवलं. अच्छा. आम्ही एंट्री केली. काय काय लोक लेट पण आले, म्हणजे 8:30च्या दरम्यान आले, तर त्यांना पण हां. घेत होते. घेत होते. हां घेत होते. 2 जणांना घेतलं त्यांना हां हां. आतमध्ये. हां हां. मग त्याच्यानंतर पहिल्यांदा बसवून ठेवलं आम्हाला सर्वांना. कॅम्प म्हणजे ते टेंट होतं त्यांचं, त्या टेंटमध्ये. हां हां. आणि त्याच्यानंतर तिथे फॉर्म भरून घेतले आमच्याकडून. हो हो. फॉर्म. टिक असतात 2. हां हां. ते त्याच्यावरती युनिटचं नाव, स्वतःचं नाव आणि डेट फक्त एवढंच भरायचं होतं. ते भरून घेतलं. हां हां. त्याच्यानंतर मग पुढे घेऊन गेले आतमध्ये मेडिकलसाठी. तिथे मग कपडे काढून फक्त बसवलं आम्हाला थोड्या वेळासाठी. ना ग्रुप केले 12-12चे 3. 3 केले. 3 डॉक्टर असेल तिथे. 3 डॉक्टर होते. हां. 3 ग्रुप केले. मग तिघांना म्हणजे तिन्ही ग्रुप वेगवेगळ्या साईडनी म्हणजे हे करत होते. एका डॉक्टरकडे एक ग्रुप होता पूर्ण. अच्छा अच्छा. किती वाजता चालू झाला असेल तुझं मेडिकल तरी एक अंदाजा? मेडिकल आमचं एक 9-9:30च्या दरम्यान चालू झालं असेल. अच्छा अच्छा. सकाळी. हां. मग? सकाळी 9:30च्या दरम्यान. मग पहिल्यांदा आम्हाला पहिल्यांदा हे चेक केलं, डोळ्याचा पूर्ण चेकअप करून घेतला. 6x6 का? 6x6 पूर्ण हे बघितलं. हां हां. चार्ट कोणता होता? मराठी का इंग्लिश? इंग्लिश चार्ट होता. इंग्लिश. AXO वाला का? हां. AOX का AXO? AXO वाला होता. अच्छा अच्छा. तिन्ही डॉक्टरकडे हाच आहे का? तू किती ट्रूपला होता? फर्स्ट, सेकंड, थर्ड? मी थर्ड वाला होतो. थर्ड वाल्या डॉक्टरकडे होता. थर्ड वाला डॉक्टरकडे होता. त्याच्याकडे हा चार्ट होता. ना तो म्हणजे मस्त आहे. तो म्हणजे पूर्ण म्हणजे असं रिलॅक्स मध्ये घेऊन जातो. जर त्याच्यासोबत एकदम म्हणजे कॉपरेट केलं ना हां हां. की तो एवढं जास्त पॉईंट बिन काय देत नाही. हां. असा तो म्हणजे मस्त पैकी आहे तो डॉक्टर. अच्छा अच्छा. हां. आणि मग नंतर 6x6 झालं. पण कटलं का 12 मधलं तुमच्या सोबतचं? 12 मधले गेले ना, त्याच्यामधले विषय काय व्हायचा, तो आहे ना पटापट विचारायचा ना. जो म्हणजे अक्षर सांगायचा ना तो अल्फाबेट, हां. त्याच्यावरती त्याची तो काठी ठेवायचा ना, तर हो. त्याच्यामुळे ती काठीमध्ये अर्धा अक्षर तर हाईड व्हायचं ना, अच्छा. त्याच्यामुळे दिसायचं नाही. मग त्यामुळे भरपूर जणांना ते पॉईंट भेटलेला आहे 6x6चा अच्छा. क्लिअर असून. किती का? हां. किती जणांना भेटला तरी? आमच्या ग्रुप मधल्या 4 जणांना भेटलाय. अच्छा. 4 जणांना दिला. हां. हां. मग नंतर कोणता पॉईंट चेक झाला? 6x6 झाला. 6x6 झाल्यानंतर मग आम्हाला डायरेक्ट प्रायव्हेट पार्टसाठी घेऊन गेले. हां. प्रायव्हेट पार्ट चेक केला. प्रायव्हेट पार्टमध्ये आमच्यातल्या एकाला फक्त दिलं. त्याने ऑपरेशन करून आलेलं, त्याचं काहीतरी पाणी होतं अच्छा. त्याच्यामध्ये. हां हां. प्रायव्हेट पार्ट त्याने कसं सर्वांना ग्रुपला नेलं एकखट्टी का एकेकाला नेलतं? नाही 6-6 जणांना बोलवलेलं आम्हाला. भिंतीकडे तोंड करून उभं केलेलं. हो हो. एका पुढे बोलवायचे. म्हणजे मग त्यांचं पायी तोंड तिकडेच असायचं. ओके. मग एका चेक करायचे सर्व. अच्छा. हां. मग त्यानंतर त्याच्यात किती एक जण कटलं? त्याच्यामध्ये एक जण म्हणजे तो पाण्याचा याचा होता. त्याने करून आलेला सर्व, तरी पण त्याला हे सांगितलं की तू रेमेडिकलला जा. आणि बाकीच्यांना याचा दिला, मूळव्याधचा दिला. अच्छा अच्छा. हां हां. बाकीचे 2 जण मूळव्याधसाठी सापडले. अच्छा. आणि ते ऑपरेशन वाल्याला त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी ऑपरेशन केलं वगैरे? त्यांनी सांगितलं. त्यांनी स्वतः सांगितलेलं ऑपरेशन अच्छा केलं. अच्छा. नाही त्यांनी ओळखलंच असेल समजा ते डॉक्टर आहेत. नाही, तरी फाईल घेऊन आलेला त्याच्या ऑपरेशनची सर्व. हां हां. त्यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं की माझं ऑपरेशन झालेलं आहे.
हा. अगोदर तो कुठल्या तरी मेडिकलला गेलेला वाटतं, त्यावेळी त्याला पॉईंट दिलेला, मग त्यांनी तो क्लिअर करून आणलेला अच्छा. ऑपरेशन करून, असं झालेलं त्याचं. हा. मग नंतर पुढे कोणता पॉईंट घेतला? त्याच्यानंतर आम्हाला बाहेर घेऊन गेले याच्यासाठी नॉकनी, फ्लॅटफूट, परत ते व्हेरिकोस वेन आणि परत कर्व अँगल नॉकनी कशी चेक केली, खाली झोपून का उभा राहूनच? उभा राहून पण केली आणि झोपून नाही केली, बसायला लावलेलं आम्हाला आणि असे पाय स्ट्रेट करायला लावलेले पूर्ण. हा हा. पाय स्ट्रेट करून मग तशी चेक केली ना, प्लस उभं राहून चेक केली. नॉकनी काय पॉईंट भरपूर लोकांना देतात ते लोक. दिलता का? हा दिलेला, एक असा ठोकळा टाईप आहे, पट्टीचा अर्धा पार्ट आहे, तो त्यांनी चेक करतात. पट्टी म्हणजे ते आतमध्ये. घालून पट्टी अशी? हा राईट पायातनं. तसंच. हा. अच्छा अच्छा. मग नंतर पुढे? त्याच्यानंतर मग म्हणजे तो सर्व एकसाथच चेक करत होता. नॉकनी, हा. मागची ती पायाची जी नस दिसते ना ती वाली, हो हो, व्हेरिकोस वेन. हा, आणि हाताचा कर्व अँगल. अच्छा अच्छा, ते. हा. हा, आणि पाठीचं जे मेन बॅकचं जे हाड असतं ना, हा हा. त्याची ती लाईनचं पण आमच्यातल्या एकाला पॉईंट भेटलेला आहे. अच्छा, बॅगचे आपले पाठीचं? हा पाठीचं. अच्छा. त्याचं एक ना, हे काय नॉर्मल घेतात. आमच्यातला एक होता ना, त्याचा फ्लॅट फूट होता, हा हा. पण त्याला फ्लॅट फूटचा दिला नाही, फक्त तो घाबरल्यामुळे त्याला 6x6चा बसला पॉईंट. अच्छा अच्छा. म्हणजे असे सूट देतात ते भरपूर, म्हणजे कॉर्पोरेटिव्ह आहेत ते. हा हा, मग घाबरलं की ते होतच. हा, घाबरलं की ते हे असं करतायत, हा. पॉईंट नसून पण पॉईंट देतायत. हा. मग नंतर काय केलं ते? नंतर काय नाही, आमचं झालेलं सर्व टोटल. मग बसवून ठेवलं आम्हाला. मग बाकी दुसऱ्या ग्रुपचा, आमचा जो थर्ड ग्रुप होता वाजेपर्यंत ना, झालतं समजा 12-1 पर्यंत? आमचं 12 वाजेपर्यंतच झालेलं ना. जो आमचा थर्ड वाला ट्रूप होता ना, हा हा. त्यांना तो म्हणजे एक मेन डॉक्टर आहे तिथला, सिनियर आहे तो, हा हा. तो घेत होता. त्यांचं त्यांनी भरपूर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं. जो 6x6 चेक करतो ना, हा हा. तो वाला येलो कलर मध्ये घेतला वाटते, काहीतरी बोलत होता. चार्ट वेगळा केलता का? नाही, चार्ट तोच होता की वेगळा केलेला ते काय विचारलं नाही मी, पण तो बोलला की कलर आहे ना चार्टचा तो चेंज केलेला त्यांनी. हम्म. येलो कलर मध्ये काहीतरी डीम कलर, म्हणजे जे अल्फाबेट आहे ते एकदम क्लिअर दिसत नव्हते, अच्छा. असं होत होतं. हा, आणि कलर ब्राईटनेस मध्ये? कलर ब्राईटनेस मध्ये नाही कोण गेलं, सर्व होते फिट. किती प्लेट दाखवल्या तुम्हाला? आम्हाला तो चार्ट पूर्ण दाखवला, फक्त तो म्हणजे त्याचा तो बंच होता एक, तो पूर्ण दाखवला. असं मोजले तर नाही ऍक्च्युली मी. अच्छा अच्छा, म्हणजे फक्त पूर्ण बुक त्यामध्ये दाखवली? हा, पूर्ण बुक दाखवली. त्यामधले फक्त 2 ते 3च नसतील दाखवले, नाही तर बाकी सर्व दाखवले. अच्छा अच्छा. तो म्हणजे हाताने असा मॅप करून दाखवायचा होता. परत अल्फाबेट कोणता आहे तो, नंबर कोणता आहे तो पण सांगायचा होता. अच्छा. हा. मग नंतर पुढे? नाही, एवढंच झालं बस, बाकी काय. मग तुम्हाला बसून ठेवलं समजा? हा, बसवून ठेवलेलं आम्हाला. मग रिझल्ट वगैरे केव्हा दिला? रिझल्ट आम्हाला डायरेक्ट मग 8 वाजताच दिला. जो पहिला अगोदर ट्रूप आलेला ना रनिंगसाठी, त्यांचं सर्व क्लिअर झाल्यानंतर मग आमच्याकडे लक्ष देत आहेत. मग अच्छा. त्याच्यावरती मग त्यांची सही बी होऊन मग झाल्यानंतर मग आम्हाला सांगतात कोणाला पॉईंट भेटलाय, हा हा. कोणाला नाही भेटला. आम्ही टोटल 36 होतो. हो हो. 36 मधले आमच्यातले 8 फिट झालेत हा. आणि बाकी सर्व अनफिट, म्हणजे रिमेडिकल आहेत पॉईंट. जागेवर फक्त 8 फीट? हा, 8 फिट झालेत बाकीचे फक्त. सर्व रिमेडिकल 8 म्हणल्यावर 28 जणांना? हा, अरे 28 जणांना डेट रिमेडिकल किती दिली दिलं. मग तुम्हाला आता? डेट आम्हाला दिलाय 7 तारीख, सोमवार. 7 तारखेला तोपर्यंत करा म्हणे. हा, सीआरपीएफचा पुणेचा युनिट आहे ते, तिथे जायचं आहे, सीआरपीएफ हॉस्पिटल. अच्छा अच्छा, तिथे पाठवताय का? हा, तिथे पाठवतात. मेडिकलला? हा 10 वाजता. मेडिकलला? मेडिकलला म्हणजे नॉर्मल फिजिकल झाल्यावर मेडिकल कुठे करताय? तिथेच करतात, त्यांच्या तिथे चेंबूरला तिथेच आहे सर्व. तिथेच आहे, आणि रिमेडिकलला तुम्हाला तिकडे पाठवलं? हा, रिमेडिकलला पुण्याला पाठवतात फक्त. अच्छा अच्छा, 7 तारखेला? हा, 7 तारखेला. म्हणजे मध्ये एक 4-5 दिवसाचा गॅप देत आहेत. आमच्या लांबच्या पण ओळख झालेली तिथे. त्याचा ना त्यांनी कॅप लावून गेलेला, त्याचे 3 दाढा आहेत ना त्या खराब झालेल्या. त्यांनी रूट कॅनल करायच्या जागी तो आपण ब्रिज करतो ना दातांचा, हो हो. 3 दात, एक दात मधली गेली असेल तर 2 दातावरती म्हणजे ती कॅप लावतो डायरेक्ट 3 दातांची. हो हो. तशी त्यांनी टोटल 3 कॅप लावलेल्या. तर त्याला तो बोलला पहिल्यांदा पॉईंट देतो मी तुला अच्छा. ना. अजून एक त्याला याचा दिलेला, कर्व अँगलचा नॉर्मल पॉईंट दिलेला. हा हा. तर तो त्याला तिथे जाऊन मग परत भेटला ना. आतमध्ये ते सिग्नेचर करायला बोलवतात आणि तुला पॉईंट कोणते आहेत ते सांगतात आम्हाला. त्यावेळी मग तो बोलला की एवढे तुला पॉईंट आहेत, ते हे चल जाऊन दे, हे 2 कॅन्सल करतो, पण हा पायाचा तो मेन आहे तो वाला तू फक्त क्लिअर करून घे. अच्छा अच्छा, म्हणजे टीथला क्लिप लावेला असताना पण म्हणजे कॅन्सल करून टाकलं? हा, कॅन्सल करून टाकला. माझा एक टीथ नाही आहे आणि 2ला रूट कॅनल केलेला आहे मी, तरी पण काय देऊन टाकलं, बोले काय नाही, क्लिअर करून टाकलं. हा, नॉर्मल आहे. हा हा, बरोबर. मेजर पॉईंट म्हणजे ते.
बरोबर. त्यांना पण वेळ नाही ना आता जास्त. त्यांना हा. विसरते नाही आता. फक्त एवढंच की ते पायाच्या नसा आहेत ना त्याच्यासाठी एकदम प्रॉपर डीपली बघतात नॉकनी. हा ते. हे जरा जास्त लक्ष देतात याच्यावरती. आणि 6x6 एक. अच्छा अच्छा. कलर ब्लाइंडनेस 6x6. हा, कलर ब्लाइंडनेस एक तो एक. हम्म. 15-20 मिनिट तर ऑलरेडी उड्याच मारायला लावतात. त्याच्यामुळे तो जी नस असते ती ऑटोमॅटिकली दिसते. क्रुशियल डेटचा काय एवढा इश्यू नाही करत आहेत ते लोक. म्हणजे ते आपण देतो ना की या तारखेपासून या पुढचेच डॉक्युमेंट पाहिजेत. 23-24 पाहिजेत ना त्यांना. हा, मग तेच ना. तसं ते म्हणजे 23-24 नाही, ते 23-24 आपण डायरेक्ट देतो ना. फॉर्म भरताना जो पीडीएफ येतो ना त्याच्यामध्ये देतात ना हो. क्रुशियल डेट 31 म्हणजे फॉर्म भरलाय त्या तारखेपासूनच्या पुढचाच पाहिजे डॉक्युमेंट. हा, तर असं कसं असं म्हणजे असं काय नाही. त्यांना फक्त आता ईडब्ल्यूएस आमची कॅटेगरी होती ना त्याच्यामध्ये कसं करत होते 2023-24च फक्त त्याच्यावरती वरचं इयरच बघत होते. बाकी खालची ते केव्हा काढलंय ना ते नव्हते बघत. अच्छा अच्छा. म्हणजे डेट चालून जाते भाऊ. हा, डेट चालून जाते. क्रुशियल डेटचा एवढा काही इश्यू करतच नाही ते लोक. मागचं जर असेल तर समजा 2022चं वगैरे. नाही काढून टाकतात डायरेक्ट. ते बोलतात नवीन वाला आणून दे, नाहीतर नाही डायरेक्ट डॉक्युमेंटला बाहेर, नाहीतर जनरलला तुम्हाला डायरेक्ट तिथल्या तिथेच मग जनरलला करून टाकतात. आणि वेळ देतात डॉक्युमेंटला. हा, वेळ देतात डॉक्युमेंटला. नवीन आमच्या मुलांना 4 तारखेला बोलवलेलं. पहिल्याच दिवशी डॉक्युमेंट झालेलं रनिंग झाल्यानंतर. त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नव्हते. त्यांना बोलले 4 तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट सर्व घेऊन या. मग तेव्हा आपण करू तुमचं म्हणजे जी काय पुढची प्रोसेस असेल ती. असं केलेलं. अच्छा, मस्त आहे गड्या मग. आणि एवढं काय लक्षच देत नाहीत. फक्त ते वरची नावं चेक करतायत. बाकी इयर बघतायत आणि बस झालं एवढंच. अच्छा. हा, नॉर्मल आहे, काही विषय नाही. हा, नॉर्मल आहे. आणि जे म्हणजे फॉर्म मध्ये आपण प्रॉपर टाकतो ना 10वी टाकली असेल तर फक्त 10वीचे डॉक्युमेंट दिले तरीही चालतंय. आणि 10वी-12वी टाकले तर फक्त दोन्हीचे डॉक्युमेंट लागतील. 12वीचे पण लागतील आणि 10वीचे पण लागतील. असं. आणि त्याच्यामध्ये पण नाव आणि आपले जे पर्सेंटेज आहेत ते चेक करतात. आणि रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ बस. करेक्शन करताना ते. करेक्शन फक्त तेवढे करून घेतात. काही चुकी करेल का. हा. आणि चुकी वगैरे असेल फॉर्म भरताना तर मग टाइम देताय समजा. चुकी आता माझी पण एक चुकी होती. मी काय केलेलं म्हणजे स्वतःच भरलेला फॉर्म. आणि फॉर्म भरताना ना मी काय भरलेलं तिथे म्हणजे 10वीच्या मार्कशीट प्रमाणे नाव लिहायचं असतं ना. म्हणजे पहिल्यांदा सरनेम, मध्ये आपलं स्वतःचं नाव आणि नंतर मिडल नेम. तर त्याच्या जागी मी भरताना डायरेक्ट आपण कसं पूर्ण नाव लिहितो, पहिलं नेम, नंतर वडिलांचं, नंतर सरनेम, त्याप्रमाणे मी लिहिलेलं. तर मला बोलले ते असं कसं लिहिलंस तू. बोललो म्हणजे मी सांगितलं ना स्वतः भरलं. मी सांगितलं की एफएतून भरलेला त्यानेच चुकून भरून टाकला असं. अच्छा. तर ते बोलले ठीक आहे चालेल काय ना असं चालते. हे नाव तर तेच आहे. मग त्यांनी हे म्हणजे काय एवढं काय इश्यू केला नाही त्याचा. आणि माझं काय झालेलं अजून जो ऍड्रेस आहे ना मी तर 2 ठिकाणचा ऍड्रेस दिलेला. एक गावचा दिलेला आणि एक मुंबईचा दिलेला. ना मग मला ते त्यांनी विचारलं की दोन्ही मला ऍड्रेस प्रूफ द्या तुम्ही. या ऍड्रेसचा पण आणि या ऍड्रेसचा पण. तर माझ्याकडे काय होतं आधार कार्ड होतं फक्त. मी ते अपडेट केलेलं मुंबईच्या ऍड्रेस मध्ये एकदा आणि गावच्या ऍड्रेस मध्ये एकदा. त्याचे माझ्याकडे झेरॉक्स होते. तर मी तेच दिले. तर ते त्यांनी त्याचा जरा इश्यू काढलेला माझ्या वेळी. दोन्ही पण एकदाच का दिले तुम्ही आणि दोन्ही पण आधार कार्डच आहेत. दोन्हीवरती वेगवेगळा ऍड्रेस आहे. मग हे आम्ही कसं अप्रूव्ह करू. मग त्यांनी मोठ्या सरांना विचारलं त्यांच्या. तर सर बोलले त्यातले एक घ्या. कोणता त्याला ऍड्रेस जो ठेवायचा इथून पुढचे जे डॉक्युमेंट काय येतील ते त्या ऍड्रेसला व्हेरिफिकेशन व्हायला येतील. तो ऍड्रेस ठेवायला त्याच्यावरती टिक मार्क करा आणि करा त्यांना डॉक्युमेंट घेऊन टाका त्याचे. बस एवढंच केलं त्यांनी. म्हणजे एवढा काय इश्यू नाही करत आहेत. फक्त डेट मध्ये त्यांना फक्त हे पाहिजे डॉक्युमेंट पाहिजे असं. अच्छा. धन्यवाद रिव्ह्यू दिल्याबद्दल. हो धन्यवाद. चालेल. एवढं सांगा युट्यूबला. म्हणजे काय होतंय पोरं घाबरून जात आहेत. तेच ते जरा क्लिअर करा. म्हणून मला जेवढं जमलं ना म्हणजे ज्याच्यामध्ये मी घाबरत होतो ते सर्व क्लिअर करायला सांगितलं. म्हणजे कसं त्यांना त्यांची तरी घाबरणार नाहीत. येतील तरी फिजिकल देऊन जातील. बरोबर. तर आशा करतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. तर ही होती चेंबूरची इन्फॉर्मेशन मित्रांनो. पूर्ण फिजिकल असो मेडिकल असो संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. त्यामध्ये सर्व तुम्हाला ऐकू आले असेल मित्रांनो. तर बघा मित्रांनो तुम्ही जर का रिव्ह्यू देण्यास इच्छुक असाल तर प्लीज मला इन्स्टा आय डी माझी SSC सरकारी CISF या इन्स्टा आय डीला तुम्ही मला मेसेज फिजिकल डेट फिजिकल सेंटर आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवू शकता. जेणेकरून दुसऱ्याला मदत होईल तुमच्या रिव्ह्यू थ्रू मित्रांनो. जशी तुमची होती तशी दुसऱ्याला होईल मित्रांनो. तर तिथे
मला तुम्ही पाठवू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे मित्रांनो. आणि तुमचे जर का अजून काही डाऊट्स असतील, अजून काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. इथेच मी तेच क्वेश्चन पुढच्या येणाऱ्या मेडिकल्सला मित्राला विचारू शकतो मित्रांनो. तर तुमचे जे कमेंट्स आहे ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि हो मित्रांनो, तिथे सांगितल्याप्रमाणे तिथे घाबरू नका मित्रांनो. जर जे म्हणतात ना हिंदीमध्ये जो डर गया वो मर गया, तशी सिच्युएशन आहे मित्रांनो तिथे. तर घाबरू नका. तुम्हाला मेजर पॉईंट असेल तर तुम्हाला थोडीशी दडपण तिथे, पण तरीही तुम्ही न घाबरता मेडिकल द्या मित्रांनो. सिच्युएशनचा सामना करा तिथे. जे असेल ते बघून घेता येईल तर न घाबरता मेडिकल द्या. घाबरून सुद्धा खूप मेडिकल फेल होत आहेत मित्रांनो मुलं. तर बघू शकता मित्रांनो. तर हीच होती मित्रांनो पूर्ण इन्फॉर्मेशन. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर आपले 25K सबस्क्रायबर्स पूर्ण करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.